मम्मी 4 फेऱ्या झाल्या की हिच्या पूर्ण. कधी आपट्याची दगडाला? जरा वाट बघ की. अगं वाट बघ काय? तो दगड का नाही तिच्या वाटत येईना झाला. थांब आता बघ ना काय करते ती. मम्मी तू बघ आलेच. मम्मी ऐक की मम्मी. चल आता का नाही ती जिथं जिथं फेऱ्या मारते का नाही तर फेरीच्या मध्येच दगड ठेवलाय बघ तू आता. बघ आता पडणार. बरोबर टाइमात आलो का नाही? तुम्ही इथे कसे? तुम्हाला न्यायला आलो होतो. आता आपल्या रीतीत बसत नाही म्हणून, नाहीतर मीच मारले असं फेऱ्या वडाला. आता ह्यो कशाला कडबडलाय मधीच? मम्मी एक काम धड होईना आपलं. तू जरा अगोदरच एवढा मोठा धोंड्यात ठेवला असतास ना तर ती अक्षदा आधीपदीच्या गळ्यात पडण्यापेक्षा बरोबर थोबाडावर आपटली असती. लय लागलं नाही ना? जोरक्यात लागली का ठेच? तुम्ही सावरलं की त्या आधीच. आणि यो दगड कोण ठेवला असं मधीच? बघा ना. काय झालं? ओ थांबा थांबा. आई शपथ हो, बोट लाल झालं तुमचं. नाही काही नाही. अहो प्रदक्षिणा राहिल्यात अजून, त्या पूर्ण करायला पाहिजेत. जेवढ्या झाल्या तेवढ्या फेऱ्या पास झाल्या. देव गोड मानून घेतोय सगळं, आपलाच आहे देव. अहो असं कसं 4च प्रदक्षिणा झाल्या, 3 मारायच्यात अजून. तुम्ही हट्ट करू नका की मास्तर. का मी का नाही हट्ट करायचा? हा माझ्या पायाला फक्त ठेच लागली. त्या दिवशी तुमच्या पायाला एवढी कुदळ लागली होती तरी तुम्ही ऐकलं नाहीत माझं. आणि मी का माझं व्रत अपूर्ण ठेवायचं? मी काय ऐकणार नाही तुमचं. मी मारणार प्रदक्षिणा. तुम्ही काय ऐकाय नाही होई नाही? तुमचीच बायको आहे. मग मी बी तुमचा नवरा आहे. आता तुमच्या फेऱ्या पूर्ण होणार माझ्या संग. काय करताय? अहो या.
आमचा जीव गेला तरी आम्ही या घरातनं बाहेर जाणार नाही. तुम्ही काय बी म्हणा, आम्हाला त्याची काय पर्वा नाही. नाहीतरी कुणाची पर्वा असते का तुला? एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तू. फक्त स्वतःचा विचार करतेस. तेच म्हणायलो आम्ही, आम्हाला त्याची पर्वा नाही. तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या, पण आज या वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तुम्हाला एक शब्द देतोय. एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतःच्या हाताने आम्हाला पूजेचं ताट तयार करून द्याल. बघ, तुला काय स्वप्न बघायचे ती बघ. बघतोच की आम्ही स्वप्न, आणि आम्ही जी स्वप्न बघतो ती खरी करून दाखवतो, आणि जी खरी होणार नाहीत ती स्वप्न आम्ही बघतच नाही. बघा तुम्ही, एक दिवस तुम्ही स्वतःहून आम्हाला या घरात तुमच्या बायकोचा मान द्याल, आमच्या कपाळावर कुंकू लावाल. शब्द आहे आमचा. भास्कर, कधीतरी बंद कर ही सगळी नाटकं. काहीच वाटत नाही ना तुला असं वागताना? तुला स्वतःला कळत नाही तू खोटी आहेस का आम्हाला मूर्ख बनवतेस? तुम्हाला कळत नाही हो, तुम्हाला कळत नाही. एकदा का बाईनी एखाद्या पुरुषावर जीव टाकला की टाकला, मग त्यानं तिला किती झिडकारलं, लाथाडलं, तरी सुद्धा ती त्याच्यावर जीव टाकणारच. हे नाटकं नाही करायची. ही नाटकं नाही करायची. झाले एकदाचे फेरे, झाले. झाली पूजा. भावा, तू पंचायत केलीस आमची. का बाबा? म्हणजे अरे पुढच्या इकडे यावं लागणार, ह्यांना उचलून घ्यावं लागणार आणि बघावं लागणार आमचं व्रत पूर्ण होतंय की नाही. झालं झालं तुझं? आता तुम्ही दोघं घरी चला जेवायला. अहो नाही वहिनी, नको. अरे भावा नको काय, चल घरी. अरे ओंक्या, एरवीची गोष्ट असती तर मी स्वतःच तुझ्या घरात येऊन स्वतःच वाढून घेतलं असतं ताट. आता वचनात अडकलोय बाबा, तुला माहिती आहे का नाही सगळं. जरा 10 दिवस जाऊ देत की एवढे. मग तू म्हणशील तर सकाळ संध्याकाळ दोघं जण येतो जोडीन तुझ्या घरी जेवायला. काय अहो पण आता जेवणाचं काय करणार तुम्ही? अहो जेवण तयार आहे घरी. आता हे आम्हाला आत्ताच कळते बरं काय. आता तर जायलाच लागतं आम्हाला आमच्या घरी. बरं येऊ का वहिनी? ओंक्या येतो. असं काय करताय तुम्ही? आजच्या दिवसाची रीतच आहे ही. पण तुला अधिकारच नाहीये. आणि चारुलताची जागा घ्यायची स्वप्न बघू नकोस. तिच्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला. तो हक्क, तो अधिकार मी तुला या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात देणार नाहीये. आमच्या मनात सच्चेपणा असल तर ह्यो अधिकार एक दिवस तुम्हीच आम्हाला द्या. म्हणूनच ते होणार नाहीये भुवनेश्वरी, कारण तुझ्यात सच्चेपणाच नाहीये. हे जे आपलं लग्न झालेलं नसताना माझ्या नावचं मंगळसूत्र घालून फिरतेस ना गावभर, हे जे कुंकू लावतेस, हा तुझा खोटेपणा आहे. तुझ्यात हिंमत असेल ना तर हे मंगळसूत्र काढ, जगाला सामोरी जा, कळू दे जगाला तुझं सत्य. जगाचं सोडा हो, जगाला दाखवण्यासाठी आम्ही काय बी करत नाही. आम्ही आमच्या मनाशी प्रामाणिक आहोत. हे तुमच्यावर आणि घरावर असलेलं प्रेम आहे. तुला माहितीये तू या घरात काय आहेस? माहितीये? या घरातली आडगळ आहेस तू. आडगळ, सतत मध्ये मध्ये येणारी, ठेचकाळायला लावणारी आडगळ आहेस तू. मनाशी प्रामाणिक आहे. जरा जरी सतसत विवेक बुद्धी असेल ना तुझ्यात, मनाची चाड असेल तुला, तर निघून जा या घरातून.
निघून जा. तुम्हाला पायाला लागलेलं लई दुखत नाही? नाही हो, त्याचं काय एवढं, किरकोळ लागलं होतं. किरकोळ कसलं, तसा मोठा दोंडा होता तो. त्याचं काय नाही एवढं. चला आपण मस्त जेवून घेऊ आता, दोघांचे उपवास आहे. पुरणपोळी तुम्हाला आवडते ना? पण कसं काय तुम्ही का केली? सकाळी लवकर उठले होते, मग लवकर आवरून झालं तर केल्या पुरणपोळ्या आणि मग गेले पूजेला. आई शपथ, कमाल आहे मास्तरीन बाई तुमची. हा काय काय करताय तुम्ही? एवढं सकाळी लवकर उठला बी, स्वयंपाक बिपाक आवरलं, पूजा बी करून आला. एवढं काय त्यात, स्वयंपाकच केलाय. एवढं सगळं कसं काय जमतं तुम्हाला एका वेळी करायला? काल धरणं बघायला सारखं काय ना काय काम चालूच असते तुमचं. रातच्याला झोपायला जेवढी पाठ टेकशील तेवढीच. काल बी आपण त्या लॉन्ड्रीत काम केलं, त्याच्यानंतर सगळं घर आवरलं. परत काय डायरेक्ट पुरणपोळीच. किती कष्ट करतील. नाही हो, माफ करा आम्हाला. पडेल ते कामं करायला लागल्यात तुम्हाला आमच्यामुळे. असं काय बोलताय तुम्ही अचानक? आणि तुमच्यामुळे काय? तसं नाही, पण तुम्ही एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहे. आज नाही म्हणलं तरी एका शाळेच्या शिक्षिका आहे तुम्ही मास्तरीन बाई. आणि अशी सगळी कामं करायची, असं राहायचं. त्याला काय झालं? त्यात काय एवढं? आणि ही सगळी कामं करायला लागतात तर त्याचं काय? कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. कामाकामात कसला फरक आलाय? शेमटू माईसाहेब. आणि मला सांगा, प्रश्न फक्त 10च दिवसांचा आहे ना? तुम्हाला माहिती आहे अधिपती, हे 10 दिवस म्हणजे आपल्या आयुष्याची पुंजी आहे. ह्या 10 दिवसांच्या शिदोरीवर आपण आपलं अख्खं आयुष्य काढणार आहोत पुढचं. खरंय खरंय. हास्य निघून जातील 10 दिवस, तुम्हाला कळणार पण नाही. हे बाकी बरोबर बोलायचा. हे 10 दिवस म्हणजे आपलं असं फिक्स डिपॉझिट असल्याने ह्याच्या व्याजावर फक्त आयुष्य काढायचं आहे की नाही? आणि बघा, आजवर सगळं आपल्याला सहज मिळत गेलं, पण आयुष्य इतकं सोपं नाहीये हे आपल्याला ह्या 10 दिवसांच्या अनुभवातून कळणार आहे. हेच तर शिकणार आहोत आपण. मी तर म्हणते आपण भुवनेश्वरी मॅडमचे आभार मानायला हवेत. येणारा प्रत्येक दिवस नवं आव्हान घेऊन येणार आहे आणि ह्या आव्हानाला आपण एकत्र सामोरं जायचंय. हे शिकतोय आपण त्यांच्यामुळे. तुम्हाला नाही वाटत असं? त्यांनी आपल्याला संकटात नाही टाकलेलं, उलट हे आव्हान पेलण्याची संधी दिली. लाखात बोलला. आज मी सकाळपासून जे जे काय काय झाले का नाही ते असं कोरून ठेवलंय आम्ही आमच्या मनात. मी पण आयुष्यभर विसरू शकत नाही वट पौर्णिमेचा दिवस. खरंच आपण एकत्र केलेला उपवास, आपल्याकडे पैसे नसतानाही तुम्ही अचानक आणलेली साडी, यातलं काहीच नाही विसरणार कधीच. चला आता उपवास सोडा तो. हो, आमचा कसला उपवास? उपवास खरंच तुमचा होता. आम्ही आपलं मम म्हणलं तुमच्या संग. अहो मग त्याला काय झालं? आधी खाऊन घ्या. नाही नाही, तुम्ही पहिला उपवास अहो सोडा. माझं ऐका, असं करू नका. नाही नाही, तुम्ही मी म्हणते ना. बर एक मिनिट, आपण दोघही एकमेकांना एकदम भरूया, चालेल? एकदम बरोबर. हो, लय भारी बनवले पुरणपोळी. खरंच भारी बनवले हो. नाजूक पोळा. हो ना. कमाल केली राव मास्तर बाई तुम्ही. लय भारी. एक विचारू काय? एक विचारू काय? विचारा. तुमचं आमच्यावर केवढं प्रेम आहे? काय प्रश्न आहे? सांगा की. खूप प्रेम आहे. म्हणजे तुमचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच. मजी केवढं? म्हणजे एवढं. बस एवढंच?
अहो आभाळ काय असं हातात मावतं का? माझं तुमच्यावर आभाळ एवढं प्रेम आहे. म्हणताना ते आमच्यावर सारखं बरसत असते. का हो, डबा का भरालाय? अहो त्या श्रीकांत दादांसाठी भरतीये डबा. त्यांनी एवढा डबा आणून दिला आपल्याला, असं रिकामं देणं बरोबर वाटत नाही ना. नाही नाही, बरोबर, बरं झालं, बरं झालं. आणि आज सण पण आहे ना, तर म्हटलं काहीतरी गोड करावं म्हणून पुरणपोळ्या. त्या माणसामुळे तर सण साजरा झाला आपला. त्यांनी टायमाला मदत केली, नाहीतर कुठलं काय पुरणपोळी कुठलं काय. बघा ना, त्यांच्यामुळे आपला निवाऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. होय, खरं पुरणपोळी नाद गोळा केली बरं काय. त्यासनी बी आवडेल बघा पुरणपोळी. एकदम फॅन होऊन जाणार ती तुमची. मी बी एवढी रेटून खाल्ले का नाही. चला शतपावली करून येऊया काय, तसंच जाऊन जरा गप्पा बी होतील आहे की नाही. चला. आणि 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 थांबा थांबा, हे महत्वाचं राहिलं. हे घ्या आताच. हा, हे आजच्या कमाईतले राहिलेले पैसे. राहू दे तुमच्याकडे, असं काय. तुम्ही लक्ष्मी यायचा आपल्या घरच्या, मग लक्ष्मी लक्ष्मीच्याच हातात गेली पाहिजे का नाही. असं ठेवा. चला थांबा, नीट ठेवते. जाऊ दे की आता. अगं नगर डोक्यात घेऊस. तुला त्यांचा स्वभाव माहितीये ना व. बोलले असतील रागाच्या भरात. तू ऐकलं नाहीस ते काय बोलले ते? नाही ते बोलले आम्हाला. आणि नुसतं बोलले नाहीत, आम्ही इतक्या मनापासून पूजेचं ताट तयार केलं, ते उधळून लावलं. पण तू कशा पायी सांगायला गेलीस पूजा करायला जाती म्हणून? आम्ही कुठं त्यासनी सांगायला गेलतो? आम्ही निघत होतो तेवढ्यात तिकडं ते आले. त्यांनी आम्हाला विचारलं, आम्हाला सांगायला लागलं. एवढा का राग आहे ग त्यांच्या मनात आमच्याबद्दल? काय नाही केलं आम्ही त्यांच्यासाठी. आजवर आम्ही कधी स्वतःचा विचार केला नाही, फक्त या घराचा विचार करत आलो. आई आम्हाला माहित आहे ते आमच्यावर कधीच प्रेम करणार नाही. पण इतकी वर्ष आम्ही या घराची सेवा केली, सगळं मनापासून करत आलोय. निदान नावापुरता का होईना आम्हाला ते बायकोचा मान देतील, एकच स्वप्न बघत आलोय आम्ही. इतकी वर्ष आजारी होते तेव्हा काय बोलत नव्हते, पण आता तेच बरं होतं म्हणायची वेळ आल्या. कारण ते जेव्हा जेव्हा आमच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडातून ईशच बाहेर पडतं. माणूस आहोत ग आम्ही, आम्हाला बी वाईट वाटतंच की. दिसल कवा तरी त्यांना बी तुझ्यातला माणूस दिसल. नाही आई, इतकी वर्ष उलटून गेली, ते काय आम्हाला बायको मानत नाहीत. आणि यापुढं बी मानतील असं काही वाटत नाही आम्हाला. आम्ही मोठं तोऱ्यात बोलत असतो, एक दिवस येईल, पण तो दिवस कधी येईल हे आमचं आम्हाला पण माहित नाही. हे बघ, नग मनाला लावून घेऊस. तू मनापासून केलंस ना समजा, तुझ्या मनात काय खोट नाही नव, मग होईल की समजा ठीक. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल असंच म्हणत आलोय आम्ही. खचलोय आता आम्ही. हा, पण आम्ही काय हार मानणाऱ्यातल्या नाही. 2 गोष्टी पुऱ्या केल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही. 2 गोष्टी कुठल्या? एक, काही करून सुनबाईंना या घराच्या बाहेर काढायचं. आणि दुसरं, थोरल्या मालकांची बायको म्हणून या घरात मानानं मिरवायचं.